आज आपण रेसिपी बघणार आहोत रगडा पॅटीस मुंबई स्पेशल। सोबत रगडा आणि पॅटीस पण बनवणार आहोत। छान ग्रीन चटणी आणि चिंचेची चटणी पण बनवणार आहोत आणि छान गार्निशिंग करणार आहोत। चला तर मग आज आपण रगडा पॅटीस रेसिपी बघूया। बघताच तोंडाला पाणी सुटणारी रगडा पॅटीस। नमस्कार, शिल्पा इझी रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे रेसिपी रगडा पॅटीस। चला तर मग आपण छान मस्तपैकी रगडा पॅटीस रेसिपी बघूया। एक वाटी मी पांढरा वाटाणा घेतलेला आहे। पांढरा जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही हिरवावाला पण वाटाणा घ्या। एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि कट केलेला आहे। कोथिंबीर लागेल, आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत त्यासाठी कोथिंबीर लागेल। धनिया पावडर घेतलेला आहे 2 चम्मच आहे, जिरा पावडर 2 चम्मच, गरम मसाला 2 चम्मच, लाल तिखट चवीपुरतं, मिरची हिरवी मिरची आणि अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे। हिंग घेतलेला आहे, काळं मीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, हळद। आपण चिंचेची आणि गुळाची चटणी बनवणार आहोत त्याच्यामुळे एक छोटी वाटी चिंच घेतलेली आहे, एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या, एक अद्रकचा तुकडा, पुदिना घेतलेला आहे, थोडे पत्ते, पोह्याची 4 चम्मच पावडर, म्हणजे जे पोहे आहे आपले रेग्युलर करायचे त्या पोह्याची पोहे मिक्सरला फिरून घेतलेले आहे आणि 4 चम्मच मी हे घेतलेले आहे। बटाटे घेतलेले आहे, बॉईल करून थंड केलेले आहे। बटाटे घेतलेले आहे, याची आता साल काढून घ्यायची आहे। छोटे आहे म्हणून मी 10-12 बटाटे घेतलेले आहे, मोठे असेल तर कमी घ्या। हा पांढरा वाटाणा जो आहे याला छान स्वच्छ धुवून आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे किंवा मग 5-6 तास तुम्ही भिजत घालू शकता। मी भिजवलेला वाटाणा घेतलेला आहे, म्हणजे मी आधीच भिजू घातलेला वाटाणा होता, हा तुम्हाला दाखवायसाठी म्हणून बाजूला ठेवलेला आहे। आणि हा वाटाणा मी रात्रीला भिजू घातलेला होता, आता छान टम्म फुगलेला आहे बघा मस्त। आता आपण याचा रगडा बनवणार आहोत। छान मस्त पाणी टाकून मस्त भिजत घातलेला होता रात्रभर आणि आता ते छान तयार झालेलं आहे। तुम्ही पण तसंच करा, रात्री भिजत घाला, सकाळी जर बनवायचं असेल तर, नाहीतर रात्री बनवायचं असेल तर मग सकाळी भिजत घाला। आपण एक कुकर घेणार आहोत, त्यामध्ये हे सगळे वाटाणे, पांढरे वाटाणे आपण टाकून घेणार आहोत। आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे रगडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण हे सर्व मटर, तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, याच्या डबल पाणी टाकायचं आहे आपल्याला। आता याच्यात पाणी टाकून घेऊया। मी यात 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। यात थोडा अर्धा चम्मच हळदी पावडर, छोटा चम्मच, यात जास्त मसाले जात नाही, अर्धा छोटा चम्मच धनिया पावडर, अर्धा छोटा चम्मच जीरा पावडर, थोडं चुटकीभर हिंग आणि एक बटाटा, जो कच्चा बटाटा होता त्याला आपण कट करून घेतलेलं होतं सोलून, तो टाकून घ्यायचा। आणि आता छान कुकर बंद करून कुकर बंद करून आता आपण याला गॅसवर ठेवूया आणि छान शिट्ट्या काढून घेऊया। आधी गॅसची फ्लेम फुल ठेवायची, नंतर मग कमी करायची, एक शिट्टी फुल मध्ये होऊ द्यायची आणि नंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची। आता आपण चिंच गुळाची चटणी बनवून घेणार आहोत। सगळ्यात आधी चिंच धुवून घ्यायची। चिंच छान धुतलेली आहे मी, एका पॅन मध्ये टाकायची। एक छोटी वाटी चिंच घेतलेली होती, त्याचबरोबर आता एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे। एक वाटी पाणी,
आपल्याला चिंच गुळाची चटणी बनवून घ्यायची आहे। आता आपण पॅन गॅसवर ठेवूया आणि छान हिला शिजू देऊया। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि छान चिंच गुळाची चटणी बनवून घ्यायची। मिक्स करायचं एकदा आणि होऊ द्यायची छान। चिंच पूर्ण मेल्ट होईपर्यंत हिला शिजून घ्यायची छान। आपण ग्रीन चटणी बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी खूप सारा धनिया म्हणजे सांबार, कोथिंबीर जे काही म्हणत असेल ते, 3 हिरव्या मिरच्या, ग्रीन चटणी बनवत आहोत ना आपण त्याच्यासाठी, एक अद्रकचा तुकडा, पुदिना खूप सारा, चवीपुरतं मीठ, एक अर्धा चम्मच काळं मीठ, थोडं हिंग, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर, थंड पाणी टाकायचं थोडंसं, नाही तर बर्फाचे तुकडे टाकले तरी चालेल। याने काय होईल की जो कलर आहे तो ग्रीनच राहील, छान हिरवा कलर राहील। त्याच्यामुळे थंड पाणी किंवा मग बर्फाचे तुकडे टाका 2-3। थोडी साखर, यात लिंबू टाकायचं आहे। माझ्याकडे लिंबू नाही आहे, अर्धा लिंबू टाका। माझ्याकडे लिंबू नाही आहे म्हणून मी थोडा लिंबू सट टाकत आहे। आता याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। बघा आपली ग्रीन चटणी रेडी झालेली आहे छान। कलर बघा किती सुंदर आलेला आहे, ग्रीन ग्रीन। आता एका बाउल मध्ये आपण हिला काढून घेऊया। आपली ग्रीन चटणी रेडी झालेली आहे। चिंच आणि गुळ पण छान झालेला आहे बघा, चिंच छान मेल्ट झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि हिला गाळून घेऊया। चाळणी घेतलेली आहे, एक बाउल घेतलेला आहे, याच्यावर संपूर्ण चटणी आपल्याला गाळून घ्यायची आहे। पूर्ण चिंचेचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला छान। बघा अशा प्रकारे छान छान प्रेस करून करून याला मॅश करायचं आहे। फक्त चिंचेचे आपल्याला छिलके वगैरे नाही जाऊ द्यायचे, नाही तर मग खायच्या वेळेस आपल्या तोंडामध्ये येईल। खूप छान वाटत आहे चटणी, मस्त ग्रीन चटणी, चिंच गुळाची चटणी, त्यासोबत रगडा, खूप छान वाटते। गॅसची फ्लेम मोठी होती तेव्हा आपण एक शिट्टी काढून घेतलेली आहे। आता कमी गॅस करायचा, 4-5 शिट्ट्या छान होऊ द्यायच्या। यामध्ये आपल्याला आता थोडे मसाले ऍड करायचे आहे। अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर, काळं मीठ अर्धा चम्मच, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच लाल तिखट, साखर चवीपुरती, मिक्स करायचं। आपली चिंच गुळाची चटणी रेडी आहे दगडपॅटीसाठी। चिंच गुळाची चटणी आणि ही ग्रीन चटणी अशा मिळून दोन्ही चटणी आपल्या रेडी झालेल्या आहेत। आता आपण बटाटे सोलून घेऊया। थंड बटाटे आहे छान,
मी आधीच बॉईल करून घेतलेले होते. तुम्ही पण आधीच बॉईल करून घ्याल, कारण की थंड बटाटे असले तर मग पॅटीस छान होतात. त्याच्यामुळे आधीच थंड करून घ्यायचे. आता मी याला सोलून घेते. आता आपण बटाटे हाताने असे कुस्करून घेणार आहोत. अशा प्रकारे करायचे आहे, किसून नाही घ्यायचे. अशा प्रकारे संपूर्ण बटाटे आपण हाताने मॅश करून घ्यायचे आहे. आता एक मॅशर घ्यायचं, याला थोडं मॅश करायचं. आता मॅशरने आपण थोडं मॅश करून घेऊया. या प्रकारे अशा प्रकारे आपण बटाटा मॅश करून घेतलेला आहे. आता याच्यात आपण पोह्याचं जे पीठ केलं होतं ना, पोहे मिक्सरला फिरून घेतलेले होते 4 चम्मच, ते पीठ टाकून घेणार आहोत. जास्त नाही टाकायचं. हे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता. हे बेस्ट आहे. सगळ्यांच्याच घरी पोहे असतात, त्याच्यामुळे मिक्सरला आपण फिरून घेऊ शकतो. आता मिरची, अद्रक आणि सांबार हे मिक्सरला बारीक फिरून घेतलेले होते, ते टाकून घेणार आहोत. अर्धा चम्मच तिखट, जास्त नाही टाकत मी, थोडंच टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. अर्धा चम्मच हळद, धनिया पावडर अर्धा चम्मच, जीरा पावडर अर्धा चम्मच, काळा मीठ अर्धा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच, थोडी हिंग, यात अख्खे जिरे घातले तरी चालेल, चवीपुरतं मीठ, थोडी बारीक चिरून कोथिंबीर टाकूया. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हाताने सगळं मॅश करून घ्यायचं. छान अशा प्रकारे हाताने मॅश करायचं. बघा, अशा प्रकारे आपण संपूर्ण मॅश करून घेणार आहोत. सगळं हाताने व्यवस्थित एक गोळा बनवायचा. बघा, अशा प्रकारे छान आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आता छोटे छोटे याचे आपण पॅटीस बनवूया. थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आणि पॅटीस बनवायचे. थोडं हाताला तेल लावून घेतलेलं आहे मी. तर छोटे छोटे पॅटीस बनवून घेऊया. एकदम जाड पण नाही, एकदम पतली पण नाही, मीडियम साईजचे आपण पॅटीस बनवून घेऊया. बघा, अशा प्रकारे एका डिशमध्ये मी काढून ठेवते. अशा प्रकारे आपण पॅटीस बनवूया. एक छोटा गोळा घेतला, त्याला छान राऊंड केलं, थोडं मध्ये प्रेस करायचं, थोडं आजूबाजूने त्याला असं करायचं. आपला पॅटीस तयार. अशा प्रकारे मी संपूर्ण पॅटीस बनवून घेते. अशा प्रकारे मी पॅटीस बनवून घेतलेले आहे. अजून भरपूर बनवायचे आहे. आता आपण याला थोडं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण थोडं तेल टाकूया.
थोडं तेल घातलेलं आहे. आता थोडं गरम होऊ देऊया तेल आणि त्याच्यानंतर आपण मग त्याच्यामध्ये आपण पॅटीस ठेवूया. तुम्हाला जर पूर्ण तळून घ्यायचे असेल तर तळून पण घेऊ शकता. तेल चेक करूया आपण गरम जरा कसं झालेलं आहे. आता आपण पॅटीस टाकूया. पूर्ण आपण पॅटीस ठेवूया सर्व. छान खरपूस होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. एका साईडने झालेली आहे. आपण याला आता टर्न करूया. बघा अशी छान झालेली आहे. छान दोन्ही बाजूने होऊ द्यायची आहे. कुकर पण आपला झालेला आहे. ज्याच्यात आपण वाटाणे शिजत घातले होते. थंड झालेला आहे. बघूया, चेक करूया. बघा छान बॉईल झालेले आहे. मॅश होतो हाताने तोडला तर, म्हणजे छान झालेले आहे. आता काय करायचं, एक मॅशर घ्यायचं आणि याला मॅश करायचं. आता मॅशरने आपण याला छान मॅश करूया. थोडं छान मॅश करायचं असं. रगडामध्ये जास्त काही मसाले जात नाही, खूप कमी मसाले असतात, पण खायला खूप छान वाटतो. अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं. यात आपण टाकूया चवीपुरतं मीठ, काळं मीठ अर्धा चम्मच, थोडंसं जीरा पावडर, गरम मसाला 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच. मिक्स करूया. आपला रगडा रेडी झालेला आहे. थोडासा फ्रेश धनिया टाकूया. कोथिंबीर, सांबार, छान आपला रगडा रेडी झालेला आहे. पॅटीस पण आपले रेडी झालेले आहे. आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया. पॅटीस आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. संपूर्ण पॅटीस आपले रेडी झालेले आहे. बघा छान मस्त खरपूस भाजला गेलेले आहे. रगडा छान एका बाउल मध्ये काढून घेऊया. मस्त बघा किती छान झालेला आहे.
रगडा पण छान रेडी झालेला आहे। डिश घ्यायची कुठली पण, त्यामध्ये टाकायचा रगडा, छान भरपूर असा मध्ये रगडा टाकायचा छान। त्यावर ठेवायचे पॅटीस गरमागरम छान। त्याच्यावर टाकायचा कांदा, छान मस्त असं कांदा टाकायचा। थोडंसं चाट मसाला टाकायचा, थोडी अशी ग्रीन चटणी टाकायची छान। चिंचेची चटणी, परत थोडासा चाट मसाला टाकूया, थोडा कांदा, परत थोडा कांदा, थोडे बारीक चॉप केलेले टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, थोडे बारीक शेव छान, थोडा परत कांदा टाकूया, परत थोडा रगडा टाकूया। अशा प्रकारे आपला रगडा पॅटीस रेडी झालेला आहे। छान असा टेस्टी, घरच्या घरी कमी साहित्यात आणि पोटभर असा नाश्ता आपला रेडी झालेला आहे। खूप कमी वेळ लागतो, जास्त वेळ पण लागत नाही। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पा इझी रेसिपीला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा। धन्यवाद।